कथेला प्रारंभ होत आहे तरी सर्व भाविकांनी कथा स्थळण्याची कृपा करावी. चला. हरी श्रीराम जय राम जय जय राम. थोड़ा विकत द्या. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय 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 जय राम. श्रीराम जय राम. चला भाग्यवंतांनो चला. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.
राम जय राम जय जय राम श्री 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 राम जय राम श्यावर रामचंद्र भगवान की उमापति महादेव की जय पवन पुत्र हनुमान की जय आदिशक्ति मुक्ता बाई श्री संत जगन्नाथ महाराज की जय जगदम्बा माता की जय वाल्मीकि भगवान की जय सब संतन की जय हरि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकाक्षरं पुंसा महापातकनाशनम् कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। चराचरामध्ये वास करणारी अखंड ब्रह्मांडाने एक भगवान परमात्मा, अशा त्या भगवान परमात्म्याच्या कृपेने आणि ज्यांनी जीवनाची पराकाष्ठा केली साध्यापर्यंत जाऊन पोहोचलेत आणि साध्यापर्यंत जाऊन पोहोचल्यानंतरही ज्यांनी जगासाठी वाटचाल चालू ठेवली अशा साधू संत यांच्या कृपा आशीर्वादाने आणि आपल्या सर्व भाविक भक्तांच्या प्रयत्नाने सहकार्याने आपल्या स्वतःच्या भाग्याने आणि सुरुवात केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह वर्षे 46 झाले म्हणतात आणि एवढा जुना सप्ताह आहे बरं का। आणि काही ठिकाणी 2-3 वर्षी सप्ते टिकत नाही, एखाद्या वेळेला एखादाच होतून बुडून जातात। बरेच गाव असे आहेत, पण खऱ्या अर्थाने पत्रिकेमध्ये जे तुम्ही टाकलं ना हा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह आहे की नाही, म्हणजे अखंड चिंतन चालू आहे आणि सप्ताही अखंडच चालू आहे। काकडा विष्णू सहस्रनाम, त्याच्यामध्ये श्रीराम कथा, हरिपाठ, कीर्तन, संपूर्ण कार्यक्रम आणि वीणा सुद्धा चालू आहे आपल्या सप्ताहामध्ये। जिथं वीणा नसेल समजा तो सप्ताहच नाही, अखंड वीणा सुद्धा चालू आहे, आनंदाची गोष्ट आहे। आणि आजच्या पहिल्या सत्रामध्ये आपण भगवान शिवजी आणि पार्वती माता यांच्या विवाहाला सुरुवात झाली इथपर्यंत पाहणार आहोत। आणि भगवान शिवजींना
नवरदेव स्वरूपामध्ये सजवायला सुरुवात केली. एक धावत गेलं आणि कामाला जाडल्यामुळे जटा विखरलेल्या होत्या ना, सापाने बांधलं. दुसरा धावत गेला, लहान लहान साप आणले, त्याचे कान कुंडल केले. 2-4 धावत गेले. एक ताजं गेलं होतं, गरम राख होती है की नाही मशानामध्ये, आणि तिथून राख आणली, लावायला सुरुवात केली मस्त. भोलेनाथांना नरदेव स्वरूपामध्ये सजवायला सुरुवात केली. शिवई शंभुगण करई सिंगारा, जटा मुकुट अही भोर सवारा, चेटा मुकुट अही भोर सवारा. शिवई शंभुगण करई सिंगारा, शिवई शंभुगण करई सिंगारा, जटा मुकुट अही भोर सवारा, जटा मुकुट अही भोर सवारा. जटा मुकुट शिवरंजनी जटा मुकुट शिवई शंभुगण करई सिंगारा. इथं शिवरंजनी हा. शिवई शंभुगण करई सिंगारा, जटा मुकुट अही भोर सवारा, जटा मुकुट अही भोर सवारा. मंगल भवन अमंगल हारी, करहु सुदशरथ हाजिर बिहारी, हे राम राम राम, हे राम राम राम, राम राम राम, हे राम राम राम, हे राम राम राम, हे राम राम राम, राम राम राम, हे 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 राम राम राम. आणि नरदेव स्वरूपामध्ये सजवायला सुरुवात केली. शिवई शंभुगण करई सिंगारा, शिवगण शृंगार करायला लागले महादेवांचं. जटा मुकुट, मुकुट कोणता आहे? आणि सजवायला सुरुवात केली. नंदी सुद्धा सजवला, नंदीलाही सजवलं. पूर्वी लग्नाच्या गाड्या असायच्या, जुने लोक सांगतात. तेव्हा लग्नाचे गाडी बैल पेशल असायचे, मस्त तट्टीचे रंग लावलेल्या गाड्या है ना. तो एकच रंग नाही, वेगळा वेगळा रंग.
चाकांना सुद्धा ते आरे हा आणि ते तुंबडं म्हणतात ना त्याला, ते सर्व वेगळा वेगळा रंग असायचा, गोलचक्कर वेगळा, पडद्याची गाडी, पाणी आला तरी चिंता नाही नवरीला नरदेवाला बरं का. तळपट्टी असायची मोठी, त्याचा तट्ट्याची गाडी म्हणायची गोल. आणि बैलांना सुद्धा शिंग बघा त्यांच्या रंगा आणि शिंगांना सुद्धा रंग लावायचे, सजवायचे. आता लग्नाच्या गाड्या सजवतात तसं हा, लग्न आहे समजा, नरदेवाची गाडी कशी सजवतात, स्पेशल असतात काही लोक सजवण्यासाठी, तसं यांच्याकडे का काय, यांची 4 व्हीलर गाडी म्हणजे नंदी आहे की नाही. हा, नंदीला सजवायला सुरुवात केली आणि यांचं वाद्यही घेतलं. यांचं वाद्य वेगळंच आहे. आणि महादेवांच्या विवाह सोहळ्यासाठी 33 कोटी देवता पण आले. त्याच्यामध्ये साक्षात भगवान विष्णू आले, ब्रह्मदेव, इंद्र, बाकीचे सर्व देवता आले. शृंगी, नंदी वगैरे सर्वांनी म्हणायला लागले की महाराज भोलेनाथ, हाँ शृंगी बताइए, शादी तो आपकी है ना. हाँ हमारी शादी है. तो देखो ना, आपकी शादी होकर भी आपके पीछे हम 4-5 लोग हैं. हाँ आप दूल्हा है, आज आपकी शादी है, फिर भी आपके पीछे हम 4-5 लोग हैं. और शादी में आए हुए बाराती भगवान विष्णु, उनके पीछे देखो ना कितने लोग हैं, 33 कोटी देव. ये तो हमारा अपमान है. यालाच म्हणतात चहापेक्षा कॅटली गरम. महादेवांना काही वाटलं नाही, मानी जीवन नाही, पण हे त्यांचे गण म्हणतात विष्णूच्या सोबत 33 कोटी देवता आहे आणि तुमच्या सोबत आम्ही 4-5 लोक आहे, नरदेव असून सुद्धा. ये हमारा अपमान है. तब भोलेनाथ जी ने कहा चिंता मत करो, हमारे भी बहुत से साथी है. हाथों में जल लिया, अभिमंत्रित किया और धरती पे डाला तो सब आने लगे धरती से. कोई आकाश मार्ग से 10 दिशा से आने लगे भगवान भोलेनाथ के सब मित्र आने लगे. कोई एक पे नाचते नाचते आया, किसी को दोनों पैर नहीं, किसी को हाथ नहीं, किसी का कान टूटा हुआ है, किसी की जीभ बाहर आ गई. हाँ जसे गेले असेल तसे. आणि आतापर्यंत किती गेले त्याची गणती आहे का. विष्णूच्या पाठीमागे 33 कोटी देवता यांची, यांचं गणित आलं ना, 33 कोटी आहे म्हणून. आता भोलेनाथांच्या मित्रांच्या बाबतीत विचार केला तर आतापर्यंत किती गेले, काही गणित आहे. किती जुन्या बाबांना विचारा तुम्ही, कितीपर्यंत सांगतात नावं ते. का तुमच्या पिढीचे नावं सांगा. फार फार तर बाप, मग आजोबा, फार फार तर पंजोबा, याच्या पुढे कोणी जात नाही, है की नाही. आज मेला पण जामेला बाप मसना गेला, आज मेला पण जामेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. आज मेला पण जामेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. नातू पंतू तोही तैसा झाला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. हे राम 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 हे राम.
राम राम हे राम 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 राम राम. आणि आतापर्यंत किती गेले आजा मेला पणजा मेला बाप मसना गेला आणि देखत देखत नातू पंतू एक नाही गेला आतापर्यंत. एका घरात किती, एका गल्लीत किती, एका गावात किती, एका राज्यात किती, पूर्ण देशात किती, हा पूर्ण विश्वामध्ये किती. हे सर्व महादेवांचे मित्र आहे. अपाट गर्दी झाली. महादेव म्हणायला लागले आता बरं आहे ना. म्हणे हो ठीक तो है ना आप. हाँ भगवान ठीक है. आप तो मजा ही मजा है. नाचने का भी और पीने का भी. आता त्यांचं काय नाचणं स्थळ नाही पिणं बी स्थळ नाही. वेगळे वेगळे पदार्थ पिणारे खाणारे ते सर्व आले. आणि त्यावेळेला भोलेनाथांनी त्यांना सांगितलं नाचा. लग्नामध्ये नाचतात ना. आणि भोलेनाथांनी नाचा म्हटल्यानंतर त्यांनी सुरुवात केली. भूते वेताळ नाचती 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 भूते वेताळ नाचती. हर्षयुक्त उमापती हर्षयुक्त उमापती भूते वेताळ नाचती 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 भूते वेताळ नाचती. भूते वेताळ नाचती 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 भूते वेताळ नाचती. हर्षयुक्त उमापती हर्षयुक्त उमापती भूते वेताळ नाचती वेताळ नाचती भूते वेताळ नाचती वेताळ नाचती भूते वेताळ नाचती भूते वेताळ नाचती भूते वेताळ नाचती. आणि महादेवाने सांगितलं नाचा ते नाचायला लागले ना. भूते वेताळ नाचती. वेगळे वेगळे येवणे आहेत ना. भूत येवणी वेगळी आहे, वेताळ वेगळी, पिशाची वेगळी. ती एक थोडी आहे. जसं जसं पाप तसे तसे येवणे आहे त्यांच्यातही. जसं आपल्याकरता 84 लक्ष येवणी दे सांगितले की नाही, पण नंतर सुद्धा येवणे आहेत. हा आणि नाचायला लागले. महादेव आनंदित होतात. लग्नामध्ये जर नाचणारे नाचायला लागले की नरदेवाला आनंद वाटतोच ना. हर्षयुक्त उमापती निघाली वरात. नरदेवाला पाहिल्यानंतर देवांच्या पत्न्या हसायला लागल्या. देखी शिव को देवश्रिया मुस्काई. बरं का त्या ठिकाणी पाहिलं ना. हा आणि बरलायक दुनिया दुल्हनिया जग नाही. आणि देवश्रिया मुस्काई
क्या कारण? बर लायक दुल्हनिया जग नाही. देवांच्या पत्न्या म्हणायला लागल्या, एवढा विचित्र नरदेव आम्ही कधी पाहिला नाही. फक्त याच्या लायकीची नवरी भेटली पाहिजे की झालं काम. हा, काही महिला मंडळी एखादा मुलगा व्यवस्थित ऐकत नसेल, कोणाचं काही नाही, तेव्हा म्हणतात ना, याचं कसं होईन हो माय, याला कोण देईल. हा, आहे की नाही. हा, त्यावेळेला भगवान विष्णू वगैरे सर्वांनी सांगितलं त्यांना की तुम्ही त्यांना असं नाव ठेवू नका, नाहीतरी आम्ही त्यांना जबरदस्ती नरदेव केलं. आपल्या भाषेमध्ये लळका नरदेव घोड्यावर बसवला, आहे की नाही. तो नाही म्हणायचा पण जबरदस्ती लग्न असं होतं पहिले. आणि त्यांचं जर लग्न झालं नाही तर त्यांना पुत्र होणार नाही, आणि त्यांना पुत्र नाही झाला तर तारकासूर मरणार नाही, आणि तारकासूर नाही मेला तर आपल्याला समाधान मिळणार नाही. म्हणून तुम्ही काही म्हणायचं नाही, नाही तर खाली जर उतरले ना आणि एकदा जर ध्यानस्थ झाले तर अवघड होऊन जाईल. देवांच्या पत्न्या बी सुद्धा चिडीचिप झाल्या. हा, निघाली वरात. सर्वांच्या पुढे विष्णू 33 कोटी देवता आहे, पण वरात गेली हिमालयाच्या नगरामध्ये. हिमालयाच्या नगरामध्ये वरात गेल्यानंतर सर्वांना आनंद वाटला की वाह, नरदेव तर खूप चांगला आहे. म्हणजे कोणाला समजले नरदेव? ते विष्णूंना नरदेव चांगला आहे. हा रंगाला थोडा सावळा आहे पण असू द्या, सावळा रंग बी आहे पण मस्त खुलून दिसला. हा पितांबर बी सुंदर नेसलेला आहे. व पायात पैजंद आहे, मनकड्या बाजू बंद आहेत, कमरेला पट्टा आहे, वैजंती माळा आहेत, मोर मुकुट आहे, कानामध्ये कुंडल आहे. हा, आणि बहुतेक याला बासरी वाजवायची सुद्धा सवय आहे. हातामध्ये त्रिशूल आहे, पद्म आहे की नाही, सर्व आयुधे आहे, गदा वगैरे सर्व. आणि चांगला आहे नरदेव. भगवान विष्णूने सांगितलं, हो मी नरदेव नाही, फटाके अजून नको फोडा. नरदेव मागे. हा, आमच्या अगदी फटाके फोडसाना नरदेव आला की काही राहणार नाही तुमच्याकडं. म्हणे नरदेव तुम्ही नाही? म्हणे नाही. मग तुम्ही कोण आहे? मी नरदेवाचा मित्र आहे, लांडगा. मग नरदेवाचा मित्र लांडगा जर एवढा सुंदर आहे तर नरदेव किती सुंदर आहे? खूप सुंदर असेल. मनात म्हणतात फक्त बेशुद्ध पडू नका की तुम्ही झालं काम. पुढे गेले. पार्वती याची आई, आणि तिलाही वाटलं की विष्णू म्हणजे नरदेवच असेल. त्या जशा ओवाळायला आल्या तेव्हा विष्णूंनी सांगितलं, अहो मी नरदेव नाही, तुमच्या जवयाचा मित्र आहे. आनंद वाटला प्रसूतीला सुद्धा की माझ्या जवयाचा मित्र जर एवढा सुंदर आहे, जवाई किती सुंदर असतील. हा, आहे की नाही. आणि आली ना वरात. आणि आल्यानंतर पाहिलं लोकांनी, बाप रे बाप, आहे का नरदेव? गज चर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे. आता सांगा, ज्यांच्या गळ्यामध्ये समजा नाग आहे, हा, कोण जाईल समोर? हा, जाऊ शकत नाही ना, थोडे लांब लांब राहायला लागले. काय राजा बी हिमालय मनात म्हणायला लागले. एवढी सुंदर पार्वती आणि यांना दिली. पण आता राजाचं जवळ ना, कोण वाईट म्हणेल? हा, राजाचा जवळ म्हटल्यानंतर कोणी बोलू शकत नाही. उलट म्हणायला लागले, नाही नाही चांगला आहे नरदेव, नरदेव चांगला आहे, उलट चिंता नाही ना. कोणताही अलंकार नरदेवाच्या अंगावरती नाही म्हणजे मागायचं काम नाही. धोंड्याचा महिन्यात सुद्धा, आहे की नाही, चिंताच नाही. चांगला आहे नरदेव, काही चिंता नाही. आणि एवढा गोरा रंग, महादेवांचा रंग लय गोरा आहे, सावळा नाही रंग.
वर्णन आहे त्यांचं की कर्पूर गौरम, महादेवांचा रंग म्हणजे कापुरासारखा पांढरा आहे. एवढे गोरे महादेव, महादेवासारखं गोर कोणी अजून झालं नाही, होणार नाही. फक्त त्यांनी ते विष प्राशन केलं होतं समुद्र मंथनाच्या वेळेला, म्हणून त्यांच्या कंठामध्ये ते विष थांबलं, म्हणून तेवढा कंठ निळा पडला, म्हणून नीळकंठेश्वर म्हणतात त्यांना. हा, हे फोटोवाले सिरियलवाले करून टाकतात, ते एक भाव आहे. चला, आणि लहान लहान मुलं जे आहेत ना ते खोटं नाही बोलत, मात्र मोठे खोटं बोलतात, मोठे खोटं बोलतात, पण लहाने खोटं बोलत नाही. कधीही पहा तुम्ही, मोठ्यानी म्हटलं की नरदेव चांगला आहे बरं का, पण लहान्यांच्या मनामध्ये नाही राहत गोष्ट काही. असंच आम्ही एकदा वर्गणी मागायला गेलो. वर्गणी मागायला गेल्यानंतर त्याच्या बापाने त्याच्या मुलाला सांगितलं, म्हणजे मुलाच्या वर्गणी मागायला गेल्यानंतर लहान मुलगा होता घरामध्ये, आणि बापाने सांगितलं म्हणे पिंट्यो वर्गणी मागायला येऊन राहिले सप्ताहवाले, मग म्हणे एक काम कर, मी मागच्या घरात लपतो आणि तू त्यांना सांग की माझे बाबा गेले जळगावला, असं सांगजो म्हणे. हो हो हो, काही चिंता नाही. ते बसला अभ्यास करत. आम्ही विचारलं, म्हणलं का रे पिंटू कसं काय बाळा? हो ठीक आहे बाबा. हां, अभ्यास चांगला चालू आहे? चांगला चालू आहे. म्हणलं गडा नोकरीला लागलं की पहिला पगार मला द्यायचो? हो देईल ना. बरं, जेवण घेऊन केलं रे? म्हणे हो केलं, जेवण केलं ना. बरं, म्हणलं तुझे बाबा? म्हणे माझे बाबा की नाही मला म्हणाले की मी मागच्या घरात लपतो आणि तुम्ही सांगतो की जळगावला गेले. लहान मुलांच्या डोक्यात कुठं काय हो, आहे की नाही? देवरूप असते ना, तसं ते लहान मुलं दावत निघाले घराकडे आपल्या. पिताजी पिताजी, अरे ओ पिताजी, अपने गांव में दूल्हा नहीं, अपने गांव में भूत आया है, वो सबको निकल जाएगा पिताजी, हमें अंदर ले लो पिताजी. दावत गेले आणि आली वरात. पार्वती माता आणि भोलेनाथांचा विवाह त्या ठिकाणी संपन्न झाला. अरे शादी हो गई, शिव की शादी हो गई, शादी हो गई, शिव की शादी हो गई, शादी हो गई, शिव की शादी हो गई, शादी हो गई, शिव की शादी हो गई. पार्वती ने माला शिव को डाली, पार्वती ने माला शिव को डाली, हाँ पार्वती ने माला शिव को डाली, पार्वती ने माला शिव को डाली. शादी हो गई, शिव की शादी हो गई, शादी हो गई, शिव की शादी हो गई, शादी हो गई, शिव की शादी हो गई, शादी हो गई, शिव की शादी हो गई. सुरगी ने शिवजी का श्रृंगार किया, शिवजी का श्रृंगार किया, हल्दी नहीं उसने भस्म लगाया, हल्दी नहीं उसने भस्म लगाया, गली में माला डाली साबो वाली, गले में माला डाली साबो वाली. शादी हो गई, शिव की शादी हो गई,
शादी हो गई, शादी हो गई, शिव की शादी हो गई। शिवजी नंदी पर बैठे, दूल्हा बन के शिवजी नंदी पर बैठे। बाराती देव अपने वाहन पे बैठे। देख कर देव श्रिया मुस्काने लगी, देख कर देव श्रिया मुस्काने लगी। शादी हो गई, शिव की शादी हो गई, शादी हो गई, शिव की शादी हो गई, शादी हो गई, शिव की शादी हो गई। आ जाएगी पार्वती, मैना रोने लगी। हृदय से अपने लिपटाने लगी और पार्वती को अपने हृदय से लिपटाती है, आंसुओं को पोंछती है और शिव को बोलने लगी, देखो भोलेनाथ दामाद जी, मेरी पार्वती भोली है, जरा ख्याल रखना। और कहती है आज से आप ही सब कुछ है मेरे पार्वती के। और जाएगी पार्वती, मैना रोने लगी। हृदय से अपने लिपटाने लगी, हृदय से अपने लिपटाने लगी। ख्याल रखना उसका, शिव को बोली, ख्याल रखना उसका, शिव को बोली। शादी हो गई, शिव की शादी हो गई, शिव की शादी हो गई, और शादी हो गई, शिव की शादी हो गई, शिव की शादी हो गई, और शादी हो गई, शिव की शादी हो गई, शादी हो गई, शिव की शादी हो गई, और शादी हो गई, शिव की शादी हो गई, शादी हो गई, शिव की शादी हो गई। या ठिकाणी विवाह सोहळा पार पडल्यानंतर मैना राणीने समजून सांगायला सुरुवात केली। विवाह सोहळा संपन्न झाला। पार्वतीला घेऊन भोलेनाथ निघाले, कैलास पर्वतावरती आले आणि काही दिवसानंतर
समोरासमोर बसले. पार्वती मातेने सांगितलं भोलेनाथांना, भोलेनाथ आजही माझा तोच प्रश्न आहे बरं का. कोणता प्रश्न? सती असतानाचा होता तो. प्रसूतीच्या पोटी जन्म मी घेतला होता दक्षाच्या घरी. तोच प्रश्न माझा आताही तोच आहे. कोणता? राम निर्गुण निराकार ब्रह्म आहे का सामान्य आहे? आता या ठिकाणी एक चिंतन करा. सती असताना संशय मनात होता, नंतर देह सोडला, दुसरा देह धारण केला, तरी मनातला संशय गेला नाही. मग सती मातेच्या मनातील जर एवढा मागच्या जन्मातलाही संशय गेला नाही, मग आपण थोडा विचार करायला पाहिजे की नाही? हे लीला आहे की नाही? हे चरित्र आहे आपल्याकरता. हो, नाथबाबा सुद्धा सांगतात की एका जनार्दनी संशय सांडोणी. दृढधरी ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे की नाही? विश्वास ठेवा, एक तरी ववी उद्धार निश्चित आहे. सांगितलं तोच प्रश्न माझा आहे. महादेव म्हणतात पार्वती माझे राम निर्गुण निराकार ब्रह्मच है। तब पार्वती ने कहा सुनिए जरा, निर्गुण का मतलब क्या होता है, निर्गुण किसे कहते हैं? तब भोलेनाथ ने कहा देख भवानी, निर्गुण का मतलब होता है जो बिना पैर का चलता है उसे निर्गुण कहा जाता है। जो बिना कर का काम करता है उसे निर्गुण कहा जाता है। जो बिना कान का सुनता है उसे निर्गुण कहा जाता है। जो बिना नाक का सांस लेता है उसे निर्गुण कहा जाता है। जो बिना मुख का बोलता है उसे निर्गुण कहा जाता है। वो सबको देखता है लेकिन उसे कोई नहीं देखता, उसे निर्गुण कहा जाता है। हाँ? वो बिना आंखों का देखता है सबको, उसे आंखों की जरूरत नहीं। बिना पैर का चलता है, बिना कर का काम करता है, बिना कान का सुनता है, बिना नाक का सांस लेता है, बिना मुख का बोलता है और बिना आंखों का देखता है, उसे निर्गुण कहा जाता है। आणि पाय हात काहीच नाही। निर्गुणाचं वर्णन करताना संतही सांगतात की नाही, तर तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे। जराबाई सुद्धा सांगतात की पाया पळू जाता तव पाऊलच न दिसे, समोर की पाठीमोरा हे न कडे। देवाला आकारच नाही मुळामध्ये, रंग नाही रूप नाही नहीं वर्ण छाया, निर्गुण निराकार तू चिरघुरा। त्याला रंग भी नहीं काहीच नहीं। हाँ, लेकिन मेरा भगवान जो है ना, निर्गुण निराकार होकर भी कभी कभी अवतार धारण कर लेता है। कभी कभी वो सुकर बन जाता है, वराह कभी कभी कस्य बन जाता है, कभी कभी मत्स्य बन जाता है, कभी कभी नरसिंह भी बन जाता है और कभी कभी छोटा बालक वामन भी बन जाता है। तब पार्वती ने कहा भगवान तुम्हारा जो राम है ना निर्गुण निराकार, वो सुकर कब बनता है, कस्य कब बनता है, मत्स्य कब बनता है, वामन कब बनता है, नरसिंह कब बनता है, वो बात नहीं। हाँ, राम का अवतार क्यों हुआ ये बताइए। वो तो निर्गुण निराकार है ना, तो राम ने अवतार धारण क्यों किया, क्या कारण है, क्या मतलब है? तब शिव जी ने कहा देख भवानी, उसका भी एक कारण नहीं, उसके भी 5 कारण है। एक कारण नहीं, 5 कारण आहेत। आणि पहिलं कारण सांगायला सुरुवात केली भोलेनाथांनी पार्वतीला। भगवान परमात्म्याचे भक्त नारद आणि एक वेळ सुंदर अशा वातावरणामध्ये आले, भजन करायला बसले, भजन करणं सुरू झालं आणि भजन करता करता त्यांना समाधी लागली। समाधी लागल्यानंतर
इंद्राला चिंता वाटायला लागली. इंद्राला, कारण कोणी जर समाधी लावली की चिंता इंद्रालाच वाटायची ना, की आपलं सिंहासन जाते. आणि इंद्राने काय केलं, नारदांची समाधी तोडण्यासाठी कामदेवाला पाठवलं. महादेवांच्या वेळेला पाठवली होती गँग, तशी गँग पाठवली, पण नारदांवरती सुद्धा काही परिणाम झाला नाही. कोणी झोपलं तर नाही ना अजून? लक्षात आहे ना तुमचं? जागीत आहे ना? आणि कामदेवाचा परिणाम नारदांवरती झाला नाही जसं महादेवांसारखं. आणि कामदेवाने एक फुलमाळा घेतली हातामध्ये. नारदाला सांगितलं, आम्ही चांगल्या चांगल्यावरती विजय मिळवला, पण तुम्ही आम्हाला पराजित केलं, तुमचा सत्कार करतो. अशी माळ घेतली हातामध्ये कामदेवाने आणि नारदाकडे गेले. आता मला सांगा, हार जर टाकायचा असेल तर ज्याला हार टाकून घ्यायचा आहे त्याला खाली मान घालावी लागते. हां, आणि त्यावेळेला हार टाकताना नारदांनी खाली पाहिलं तिथंच गोळ झाला सर्व. तेवढं का होईना पण विजय मिळवला कामाने, कारण कामदेवा पुढे झुकले नारद थोडे हार टाकण्याच्या निमित्ताने. आणि प्रसंग असा आहे, महादेवांकडे गेले. महादेव म्हणतात, नारद जी बहुत दिनों से दिखाई नहीं दी आप, आखिर बात क्या है, कहाँ गए थे आप? तब नारद जी ने कहा, भोलेनाथ बहुत आनंद का दिन है हमारे लिए, बहुत खुशी का दिन है. आपने काम को जीत लिया था, वैसे हमने भी काम को जीत लिया. अब तो हम और आप एक सरीके हो गए ना. भोलेनाथ मनामध्ये विचार करता की बिघडलं बुवा आता विनाकारण. भोलेनाथांनी सांगितलं की हमारे पास आकर कहा कि आपने काम को जीत लिया, ये ठीक बात है, लेकिन विष्णु के पास जाकर न कहना कि हमने काम को जीत लिया. नारदांनी नाही सांगितलं, पण पुढे गेल्यानंतर कुठं पोटात गोष्ट राहते. काही लोकांना किती सांगा तुम्ही की कोणाला सांगू नका, उलट त्याला जर सांगितलं कोणाला सांगू नका की ते अर्ध्या गाव सांगतं उलट. तसं नारदांचं आहे ना, पोटात सपातच नाही. विष्णूकडे गेले आणि विष्णूंना सांगितलं की हमने काम को जीत लिया. विष्णूंना वाटलं हे आपलं भक्त आहे. हा, भोलेनाथाचा भक्त तुमरू गाईड करणारा विना घेऊन तुमरू आहे, आणि विष्णूंचा नारद आहे. म्हणून तर म्हणतो ना आपण, नारद तुंबर आहे की नाही, वर्णन आहे. विष्णूंनी विचार केला की आता हे असं जर झालं तर नारदांचं नुकसान आहे, याच्यामध्ये अभिमान होईल. सुंदर नगर बनवलं आणि त्या नगराचा राजा आहे शीलनिधी. राजाचं नाव काय? शीलनिधी. आणि शीलनिधी राजाला एक कन्या आहे, तिचं नाव आहे विश्वमोहिनी. अनेक देशाचे राजकुमार आले स्वयंवरामध्ये. विश्वमोहिनीचं स्वयंवर आहे. अनेक राजे, अनेक रथ आले. नारदजी तिथून जात असताना विचारलं, एवढे राजकुमार येण्याचं काय कारण? म्हणजे या नगरीचा जो राजा आहे ना शीलनिधी, त्याची कन्या विश्वमोहिनी आहे, त्यांना विवाह करायचा आहे म्हणून एवढे राजकुमार आले. जो सर्वांमध्ये सुंदर राहील त्याच्या गळ्यामध्ये ती वरमाला टाकणार. नारदांनी विचार केला की ज्या कन्येसाठी एवढे राजकुमार आले विवाह करायला, ती कन्या किती सुंदर असेल. अभिमान कशाचा झाला त्यांना? हमने काम को जीत लिया. पण हार टाक्याच्या निमित्ताने काय वैना झुकले, महालात गेले. महालामध्ये आणि महालामध्ये गेल्यानंतर विश्वमोहिनीला शीलनिधी राजाने समोर बसवलं. नारदांच्या सांगितलं, महाराज माझ्या मुलीचा काहीतरी भविष्य पहा. विश्वमोहिनी समोर हात केला. नारदांनी हाताकडेच पाहिलं आणि नारदांनी मनामध्ये विचार केला की ज्या कन्येचा हात एवढा सुंदर आहे, ती कन्या किती सुंदर असेल. मग आपल्याला या कन्येशी विवाह करायचा आहे, पण ही कन्या आपल्या गळ्यामध्ये वरमाला टाकणार नाही.
हा हे रूप जे आहे ते हे शेंडी वगैरे नारदांचं रूप. हा मग जगामध्ये सर्वात सुंदर कोण आहे? हा जगामध्ये सर्वांमध्ये सुंदर जर कोण म्हटलं तर राजेश कुमार मदनाचा है की नाही. जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. सुंदर ते ध्यान. मग सर्वात सुंदर जो असेल राजकुमारामध्ये त्याच्या गळ्यातीवर मला टाकेल ना. त्यावेळेला नारदजी गेले भगवान विष्णूकडं आणि भगवान विष्णूंना सांगितलं, भगवान आज कुठं जायचं नाही ना तुम्हाला? म्हणे नाही नारदा, कुठंच जायचं नाही. मागच्या दिवस तुमचं हे रूप आहे ना मला देऊन टाका म्हणे, तुमचं स्वरूप मला द्या. भगवान विष्णू म्हणतात नारदा कशा करता ते तुम्हाला कळणार नाही म्हणे. आता देवाला काय कळत नाही? हा आपण जन्माला येण्याच्या आधी काय होणार हेही देवाला माहिती आहे. एक भिकारी त्याला कोणी भीक वाढलीच नाही, कोणीच नाही, आणि उपवासी होतं. 2-3 दिवसापासून उपवासी होतं. मंदिरात आलं आणि मंदिरामध्ये येऊन भगवान परमात्म्याला विनंती केली की देवा कोणी काही भीक दिली नाही, मला भूक लागली, 2-3 दिवस झाले अन्नाचं कण नाही पोटामध्ये, काहीतरी मला सापडून द्या. आणि जे सापडेल त्याच्यातलं आहे ना तुम्हाला 25%, जे सापडेल त्याच्यातलं 25% तुम्हाला. योगायुग असा पुढे गेल्यानंतर थोडं 100ची नोट सापडली कोरी, एकदम कोरी नोट होती घडी केलेली. त्याला वाटलं जमलं, 100ची नोट कोरी भेटली, जमलं आता. पण देवाला 25% कबूल केलेलं आहे, पण आता काय करायचं? तेव्हा देवाला सांगितलं त्याने येऊन, म्हणे देवा अरे तुला देणारे भरपूर आहे गड्या. हा तुला देणार आहे किती आहे? भरपूर आहेत. त्या फळ्यावर नाव लिहिलं आहे राजेंद्र भाऊने, देणारे भरपूर आहे देवाला. आणि जाऊ दे ना म्हणे, काय गरीबाला मागतो? 100 रुपयातले 25% भिकारी अजून काय घेतो देवा? घातली खिशात नोट. गेला हॉटेलमध्ये. हॉटेलमध्ये गेल्यानंतर आण म्हणे जेवढे पदार्थ असतील तेवढे. सस्ता, थोडा सस्तेचा काळ असेल. हॉटेल मालक म्हणे पैसे आहे ना. म्हणे भिकारी समजला का? मग कोण आहे? आहे कोण? आहे की नाही? जीवाचंही तसंच आहे देवाच्या बाबतीमध्ये. दाखवली त्याने नोट, हे नोट आहे 100ची. मोठं ताट भरून आणलं, खाल्लं त्याने. 2-3 दिवसाचा उपवासी होता. मस्त तिथं गेला बिल द्यायला, तिथली शॉप घेतली, दात करायला काळी बी घेतली, मस्त आत टेकून राहिला. 100 रुपये आले तर एवढी वट आली त्याला. हां थोडा पैसा आला लोकांकडे की अवघडून जातं हो, है की नाही? अंगात कोट, हां पायात बूट, अंगात कोट आणि तोंडामध्ये आहे की नाही? आणि 100ची नोट मालकाकडे दिली, म्हणे हे घ्या. हॉटेल मालकाने 100ची नोट उघडून पाहिली तर झालं काय नेमकं? त्याने परत घडी केली आणि सांगितलं भाऊ नोट घेऊन जा, दुसरी द्या. म्हणे कोरी आहे. म्हणे कोरी आहे पण दुसरी द्या. काय झालं नोटीला? खरी नोट आहे. म्हणे खरी आहे ना, मी खोटी कुठं म्हणतो, पण नोट दुसरी द्या. म्हणे काय झालं नोटीला? म्हणे तुम्हीच पहा. त्यावेळेला त्याने नोट उघडून पाहिली तर त्या नोटीचा 4था तुकडा, नंबराकडून जो होता ना, नंबराकडला 4था तुकडा तोच गायब होता. आता बिना नंबरची नोट कशी चालेल? म्हणे का आता माझ्याजवळ दुसरी नोटच नाही. म्हणे मग आता तुला 8 दिवस भांडे घसल्याशिवाय जमणार नाही. त्यावेळेला तो देवाला म्हणतो, देवा अरे तुला आधीच माहिती होतं गड्या की मी तुला कबूल करेल पण देणार नाही, म्हणून तुझा 25% हिस्सा तू आधीच काढून घेतला. अहो देव त्याचा इकडून हिस्सा काढतोच, तो धार्मिक कार्याला देत नाही ना. देव त्याचा कुठं हिस्सा काढेल सांगता येत. नुसतं एक सर्दीचं पेशंट घरात आलं की काढलं समजा हिस्सा द्याने, आहे की नाही? तो हिस्सा ठेवतच नाही. आणि म्हणून देवाला अर्पण करावं बरं का. आपला विषय नारदांनी सांगितलं तुम्हाला कळणार नाही. देवाला काय कळत नाही हो? देव जाणता, देव जाणता, देव चतुर, देव चतुर. एवढंच नाही, चतुरातू शिरोमणी, आहे की नाही? आणि गुण लावण्याचे चतुर आहे देव, जाणताय, त्याला काय कळत नाही हो. हा आणि
नारदांना स्वरूप दिलं आपलं विष्णूंनी, पूर्ण स्वरूप दिलं, पण तोंड मात्र माकडाचं दिलं. हे खाली स्वरूप आपलं दिलं पण वरचं माकडाचं तोंड दिलं, म्हणजे तोंड फक्त माकडाचं. हात पाहिले नारदांनी, मस्त सावळा रंग, पितांबर पाहिला, वैजयंतीमाळा, अलंकार, हा सर्व पाहिलं ना, मोर मुकुट वगैरे, हा कानात कुंडलही पाहिले, हा कबरेला मुरली बी आहे म्हणे, सर्व आहे, हा शंख चक्रा गदा वगैरे सर्व काही ठीक आहे म्हणे. आनंदी झाले नारद आणि निघाले. महादेवांनी 2 शिवगण दिले नारदांच्या सोबत चालायला, पण ते राजकुमारांच्या रूपामध्ये, आणि राजकुमारांच्या रूपामध्ये शिवगण चालायला लागले बरं का. राजकुमारांच्या रूपामध्ये शिवगण चालायला लागले. महाराज तुमच्यासारखं सुंदर कोणीच नाही तिथं, तुम्हीच आहे, चिंता करायची गरज नाही. अहंकार वाढला आणि विश्वामोहिनी कोणाकडेही पाहणार नाही, तुमच्याच गळ्यात वरमाला टाकील. अजूनच वाढला अहंकार. आता समजा अग्नी असेल, अग्नी, आणि अग्नीला जरी विझवायचं असेल तर पेट्रोल टाकलं की अग्नी लवकर विझतो ना. हा उलट सांगितलं का मी? पेट्रोल टाकलं की अग्नी, हा तसं यांचा अभिमान जास्त जास्त वाढायला सुरुवात झाली. आणि सिंहासनावरती बसले नारद. आजूबाजूने 2 शिवगण बसले, ते राजकुमाराच्या रूपात आलेले. शिवगण म्हणतात, महाराज तयारीत राहा, विश्वमोहिनी येणार. आणि विश्वमोहिनी आली, आणि विश्वमोहिनीने नारदांना पाहिल्यानंतर आपल्या पित्याला आवाज दिला, पिताजी पिताजी, अरे ओ पिताजी, मेरे इस स्वयंवर में राजकुमारों का काम है, इस बंदर का क्या काम? नारद जी कहते बंदर का क्या काम? कहा है बंदर? शिवगण कहते महाराज जी या बंदर है, लेकिन आपको दिखाई नहीं देगा, है बंदर यहाँ, लेकिन आपको दिखाई नहीं देगा. विश्वमोहिनी आली. नारदांना वाटलं गळ्यात वरमाला टाकेल, मान पुढे केली, पण वरमाला टाकली नाही विश्वमोहिनीने. पुढं निघून गेली आणि मागे पाहून हसली. नारदांना वाटलं की सर्वांना पाहिलं आपल्या गळ्यात वरमाला टाकील, पण शेवटच्या सिंहासनावरती भगवान विष्णू बसले होते राजकुमाराच्या रूपामध्ये. या विश्वमोहिनीने त्यांच्या गळ्यामध्ये वरमाला टाकली आणि विश्वमोहिनीला घेऊन भगवान विष्णू निघाले. हो दुल्हनी आले गए लक्ष्मी निवासा, रूप समाज सब भयो निरासा. सिया राम जय जय राम, सिया राम जय जय राम. हो दुल्हनी आले गई लक्ष्मी निवासा, दुल्हनी आले गई लक्ष्मी निवासम, रूप समाज भयऊ निरासा. राम 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 हे राम राम राम, हे राम राम राम, हे राम राम राम. हो मंगल भवन अमंगल हारी, दरहु सुदशरथ अजीर बिहारी.
राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम हो श्री राम जय राम जय जय राम 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 आणि दुल्हनी आलंय गे लक्ष्मी निवास त्यावेळेला सर्व राजकुमार नाराज झाले आणि सगळ्यामध्ये नाराज जास्त कोण झालं एवढी तयारी केली देवाचं रूप आणलं पण तरी सुद्धा विश्वमोहिनीने गळ्यात वरमाला टाकली नाही शिवगण म्हणतात महाराज त्या शीलनिधी राजाच्या मुलीला डोकंच नाही एवढं सुंदर रूप तुमचं असताना तुमच्या गळ्यात वरमाला टाकली नाही म्हणे तेच तर म्हणतो ना मी तेव्हा एक शिवगण म्हणतात तुम्हाला तुमचं रूप पाहायचं ना म्हणे हो म्हणे चला नदीच्या किनारी नदीच्या किनारी नेलं तोंड पायाला लावलं तर तोंड माकडाच सब शरीर बनाया सुंदर लेकिन मुख दिया बंदर तळपायाची एक मस्तकात गेली नारदांच्या की आयुष्यभर भजन केलं ज्या देवाचं त्याने मला फसवलं एक सेकंद विना नाही ठेवला खाली तरी त्याने मला फसवलं देव कोणाला फसवत नाही देव सर्वांसाठी सारखा आहे आणि दिसला पाहिजे फक्त तो रुसला देवावरती नाराज देवावर रुसून उपयोग नसतो माणसाने विचार केला पाहिजे की आपलं काही चुकलं का भक्ती करत असताना आपण काही वेळेला देवावर रुसतो देवावरती तुका म्हणे व्यर्थ देवा का रुसावे 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 मनासी पुसावे काय केले मनासी पुसावे काय केले तुका म्हणे व्यर्थ देवा करुसावे तुका म्हणे व्यर्थ देवा करुसावे मनासी पुसावे काय मनासी पुसावे काय तुका म्हणे व्यर्थ देवा करुसावे तुका म्हणे व्यर्थ देवा करुसावे आणि मनाला विचारलं पाहिजे माणसानं की आपलं काय चुकलं कमी करा म्हणजे संपलं आपल्या मनाला विचारलं पाहिजे ना आम्ही एकाला पंढरपूरला नेलं काय पंढरपूरला नेलं आणि त्याचं घरी हेलं मेलं ते डबल पंढरपूरलाच नाही आलं म्हणे देवाच्या भेटीला मी गेलो आणि हेलं मरायलाच नाही पाहिजे होतं ना म्हणलं का पंढरपूर का सोडलं तुम्ही म्हणे माझं हेलं मेलं मी पंढरपूरला आलो तर म्हणून सोडलं म्हणलं काही हरकत नाही आम्ही गेलो त्यांच्याकडे चहा घ्यायला त्यांच्या बैठकमध्ये फोटो लागले होते बिना टोपीचा फोटो म्हणजे आताचा म्हणलं का हो हे कोण आहेत म्हणे आमचे बाबा त्यांच्या शेजारी टोपीवाल्याचा फोटो साधी टोपी म्हणलं एक कोणाचा फोटो आहे म्हणे आमच्या बापाचा म्हणलं त्यांच्या शेजारी काळी टोपीवाला फोटो म्हणे आमच्या म्हणजे त्यांच्या बापाचा म्हणजे आजोबाचा आणि त्यांच्या शेजारी जो आहे पेट्याचा फोटो म्हणून तो त्यांच्या बापाचा म्हणलं त्यांच्या शेजारी जो पगडीचा फोटो आहे पगडीचा
म्हणे तो त्यांच्या बापाचा. असे जुने जुने फोटोही रंगीतपासून तर ब्लॅक व्हाईट, तर त्याच्या पुढं मग हात पेंटिंगचे फोटो कॅमेरे नसतानाचे. म्हणलं का हे इतके कोण आहे? म्हणे हे आमच्या बाबाचे बाबा, ते त्यांचे बाबाचे बाबा, हे सर्व परिवार आहे. म्हणलं हे गेले पण कोणत्या घरात गेले? म्हणे याच घरामध्ये गेले. हे जुनं घर त्यांच्याच हातचं आहे, पिढोन पिढीचं. म्हणलं का हो? मग या घरामध्ये एवढे गेले तरी तुम्ही घर सोडत नाही. आणि पंढरपूरला आले तर नुसतं हेलं मिलं तर घरच, म्हणजे पंढरपूर सोडून दिलं. या घरात एवढे गेले, हे घर तर नावाचं करा म्हणलं आमच्या. म्हणे तसं नाही होणार ते. म्हणलं मग हे कसं काय झालं आहे की नाही? देवावर रुसून उपयोग नाही. एवढी भक्ती करणारे नारद सुद्धा एक टाइम देवावरती रुसले. हे आपल्याकरता चिंतन आहे. एखाद्या वेळेला सुख दुःखाचा काही प्रसंग जीवनात आला तरी देवावर रुसायचं नाही. आपण विचार करायला पाहिजे की हे दुःख आपल्या जीवनात एवढं आलं ना, काहीतरी चूक आहे. आता जरी आपण चुकत नाही, पण मागचं काहीतरी काही चुकलेलं असेल. आता आपण आज जे पोळी खातो गव्हाची, त्याच पेरलेल्या गव्हाची खातो ना, मग मागे पेरलेल्या गव्हाची आहे की नाही? आणि आज जे गहू पेरलेले आहेत हे पुढे, मागे गहू पेरले त्याची पोळी आज खातोय ना आता पेरले त्याची पुढे. तसं आहे हे मागचं काही आणि आता जे करतोय आपण चांगलं, याचा पुढे फायदा निश्चित आहे. दिसला पाहिजे फक्त तो देव, दिसला पाहिजे. देवावर रुसून काय उपयोग आहे? देवाचं नियोजन बरोबर असते. देव बिनचूक नियोजन आहे देवाचं. एक आंब्याखाली झोपलं आणि आंब्याखाली झोपल्यानंतर उन्हाळ्याचे दिवस, थंडीचे दिवस आहे, आणि त्या शेतामध्ये आंबेही आले होते समजा, आंब्याला कैऱ्या, आणि त्या शेतामध्ये टरबूज, खरबूज आणि काशीफळं, देवडांगर ते सुद्धा लावले होते शेतकऱ्याने. शेत बी त्याचंच होतं. हा झोपल्या झोपल्या विचार करतो, आंब्याचं झाड एवढंच खोळ आहे, हातात येत नाही, दोन्ही हातात येत नाही, आणि एवढा मोठा वृक्ष आहे ना आंब्या, म्हणजे फळ मात्र लहान. करंगिडीसारखा वेल आहे काशीफळाचा, आणि त्याला एवढं फळ. देव बी किती नियोजन केलं आहे म्हणे. ज्याला मोठं खोळ आहे त्याला फळ लहान आहे, आणि ज्याला खोळ बारीक आहे त्याला फळ मोठं आहे. चुकलं देवाचं नियोजन. तेवढ्यामध्ये एक हव्यानं काय झालं, एक कैरी पडली तर मस्त का त्याच्या इथं डोक्यात कैरी पडली, त्याला चक्करच आला. म्हणे देवाचं नियोजन बरोबर आहे. आता जर या आंब्याला जर एवढाले फळं असते तर राहिलो असतो का? देवाचं नियोजन हुकत नाही. रुसून उपयोग नाही. बरोबर आहे त्याचं. आणि नारदांच्याही हिताचा विचार देवाने इथं केला. देवाचं नियोजन बरोबर आहे. नारद जरी रुसले असतील, पण नाही, नियोजन बरोबर आहे की माझ्या नारदाला संसार बंधनामध्ये मला बांधायचं नाही. नारदामुळे कितीकांचा उद्धार होणार आहे. वाल्याचा वाल्मिक होणार आहे नारदामुळे. ध्रुवाला भेट होणार आहे माझी आणि नारदामुळे. भक्त प्रल्हादाला सुद्धा माझं दर्शन होईल ते नारदामुळे. एवढी जबाबदारी माझ्या नारदांवरती आहे बरं का. आणि तो जर संसार बंधनामध्ये बांधला गेला तर अवघड होईल. देवाचं नियोजन बरोबर आहे. दिसला पाहिजे देव. नारद गेले, समोरून रथ आला, आणि रथामध्ये एका बाजूने लक्ष्मी माता आहे, एका बाजूने विश्वमोहिनी, आणि देव रथ हाणत हाणत आले. नारदानी काय केलं, घोड्याच्या लगाम पकडले. देव म्हणतात, नारदा कुठं चालायचं तुम्हाला? भादलीला चालायचं का त्याला यायचं? नारद म्हणाले, देवा आजपासून भजन मत. म्हणजे झालं काय? अरे ज्या विश्वमोहिनीशी माझा विवाह होणार होता तिला तू पळून आणलं ना देवा. मी शाप देतो देवा तुला. नारद शाप दीन एक बारा. बरं का, या नारदाला शाप दिला. जसं जिच्याशी माझा विवाह होणार होता तिला तुम्ही पळून आणलं ना, तुमची पत्नी कोणीतरी पळून नेणार.
हा आलं ना तुमच्या लक्षात? आणि त्यावेळेला हे माकडाचं तोंडच तुमच्या कामात पडणार, दुसरं नाही पडणार कोणी कामात. तुमच्या अयोध्येतील जे आहेत ना ते कोणी कामात नाही पडणार तुमच्या, पण हे आम्हाला दिलेलं माकडाचं तोंड हेच तुमच्या कामात पडेल. शाप दिला. त्याच्यानंतर शीलनिधी राजाचं नगर नाही, शीलनिधी राजा नाही, आणि त्या ठिकाणी विश्वमोहिनी नाही, कोणीच नाही. नारदाने विचारलं देवा हे कुठं गेले? अरे म्हणे नारदा हे सर्व खोटं होतं, खोटं खोटं आहे. अरे शीलनिधी राजा नाही, त्याचं नगर नाही, विश्वमोहिनी नाही. अरे सत्य फक्त तू आणि मी आहे. जगत मिथ्या आणि ब्रह्म सत्य. मग देवा माझं चुकलं, मी तुम्हाला शाप दिला. अरे म्हणे तुझं नाही चुकलं नारदा, मला अवतार घ्यायचा आहे आणि तुझ्या शापाची मला गरज आहे. आता तुझ्या शापामुळे मला अवतार घ्यावा लागेल ना नारदा, तुझी काही चूक नाही. याज्ञवल्क्य मुनी भारद्वाज मुनींना म्हणाले हे पहिलं कारण, नारदांनी दिलेला शाप देवाला बरं का, आणि म्हणून देवाला अवतार घ्यावा लागला. एक कारण आहे, ज्या ज्या वेळेला अधर्म वाढतो त्या त्या वेळेला भगवान परमात्मा अवतार घेतात. जब जब होई धर्म की हानी, किंवा तू कामने दारी मग रक्षावयासाठी, तू कामने दारी मग रक्षावयासाठी, देवासयाटी जन्म घेणे, देवासयाटी जन्म घेणे, देवासयाटी जन्म घेणे, तुका म्हणे तरी मग रक्षावयासाठी, तुका म्हणे तरी मग रक्षावयासाठी, तुका म्हणे तरी मग रक्षावयासाठी. देवासयाटी जन्म घेणे, देवासयाटी जन्म घेणे, देवासयाटी जन्म घेणे, तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी, तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी. आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवान परमात्म्याने तो अवतार घेतला. आणि एक दुसरं कारण, परत एक कारण आहे, स्वयंभू शत्रुपा यांना दिलेलं वचन, त्यांनी तपश्चर्या केली होती की देवा तुम्ही माझ्या पोटी जन्माला या, आणि त्यांना दिलेलं वचन म्हणजे स्वयंभू दशरथ आणि शत्रुपा कौसल्य झाले आणि त्यांच्या पोटी अवतार घेतला. हे एक कारण. रुंदा, कोणाची पत्नी रुंदा? जालंधराची. शिवपुराणामध्ये सुद्धा खूप सुंदर कथाभाग आहे हा. तुलसी कोणाची पत्नी? तुलसी तुलसी शंखचूडाची पत्नी आहे की नाही. रुंदा कोणाची? जालंधराची. नंतर ती परत जन्माला आली, ती तुळस झाली, मग नंतरचा विषय. आधी देह तिने काय केला होता चितेमध्ये, त्याच्यात वनस्पत्या झाल्या होत्या की नाही, धात्री, मालती, तुलसी. आता आज शिवपुराणातला कथाभाग आहे, इथं रामकथेत काय पाहायची गरज आहे आपल्याला, आहे की नाही. पण थोडक्यात चरित्र आलं म्हणून सांगतोय. त्या रुंदीचा पती जो जालंधर आहे बरं का, आणि तुळशी बी कुठून आली? खूप सुंदर चिंतन आहे. वैकुंठावनी आली आणि धन्य तुळसी मावली. आणि ज्या वेळेला जालंधराचं रूप विष्णूंनी घेतलं होतं, महादेवांनी जालंधराचा वध केला होता, त्यावेळेला
कारण जोपर्यंत तिचं पावित्र्य टिकून आहे तोपर्यंत तिच्या पतीला कोणी मारू शकत नाही. कथाभाग तुम्हाला चांगला माहीत आहे. मग विष्णूने आपलं रूप घेतलं पतीचं आणि तिने पतीची सेवा करायला सुरुवात केली. पती समजून सेवा केली आणि नंतर त्याचा युद्धामध्ये वध झाला. शिरीच्यापर्यंत आलं. रुंदेने विचार केला की आपण काहीतरी चूक केली. आपला पती जर युद्धामध्ये जर मारला गेला असेल मग हे कोण आहे आपल्या पतीच्या रूपामध्ये. बोलायला सुरुवात केली, मी शाप देणार. प्रगट झाले भगवान विष्णू. त्यावेळेला रुंदेने सांगितलं होतं, देवा मी एवढी भक्ती तुझी केली, हा काय अपराध होता माझा, पण देवा मी तुला शाप देते की तुझ्याही पत्नीचं कोणीतरी हरण हिने तो शाप दिला बरं का. हो. आणि एक सुंदर चरित्र सांगितलं रामकथेमध्ये. मुख्य प्रसंग आहे, आता लक्षात घ्या. प्रताप भानूंचं चरित्र सुंदर आहे. सत्यकेतूचा पुत्र प्रताप भानू. आणि प्रताप भानू हा शिकारीला गेल्यानंतर प्रताप भानूचा भाऊ एक हरिमर्दन नावाचा आहे आणि धर्मरुची नावाचा प्रधान आहे. प्रताप भानूने अनेक राज्ये त्यांच्यावरती विजय मिळवला युद्धामध्ये. काहींना बंदी खाण्यात टाकलं, काही युद्धात मारले गेले, काही शरण आले आणि त्याच्यातले काही दैत्य राजे पळून गेले, साधूच्या रूपामध्ये राहायला लागले जीव वाचून काही काही. आणि प्रताप भानू एक वेळ शिकारीला गेल्यानंतर त्या रानामध्ये एक कालकेतू नावाचा दैत्य राहत होता. तो याच्या भीतीपोटी लपून बसला होता. आणि प्रताप भानू आल्यानंतर त्याने पाहिलं कालकेतूने मोठमोठे आकार धारण केले. कधी तो मोठा डुकर व्हायचा, कधी लहान व्हायचा, केव्हा केव्हा अदृश्य व्हायचा, मायावी आहे ना. आणि प्रताप भानू त्याच्या पाठीमागे लागला. सत्यकेतू शब्दाचा अर्थ आहे केतू म्हणजे झेंडा. बरं का, केतू म्हणजे झेंडा, सत्य झेंडा. सत्यकेतूचा पुत्र आणि प्रताप भानू आहे. आणि कालकेतू म्हणजे तोही झेंडाच आहे. केतू म्हणजे झेंडा, सत्यकेतू आणि कालकेतू. पण कालकेतूच्या पाठीमागे जो धावतो ना त्याची फसगत झाल्याशिवाय राहत नाही. कालकेतू म्हणजे जसा काळ येईल तसा झेंडा बदल करणे, कालकेतू. आणि त्याच्या पाठीमागे लागल्यानंतर ते डुकर जे आहेत ना ते एका आश्रमामध्ये आलं. फार मोठा आश्रम आहे, निसर्गरम्य वातावरणामध्ये. आणि त्या आश्रमामध्ये एक दैत्य होता. तो याच्या भीतीपोटी लपून बसला होता. कपटमुनी म्हणून तो तिथं राहायला लागला. नाव काय त्याचं? कपटमुनी. आणि हा प्रताप भानू तिथं गेल्यानंतर त्याने ओळखलं, नावच घेतलं ना, या प्रताप भानू. प्रताप भानूला वाटलं हे महात्मे फार विद्वान आहे, शक्तिशाली आहे. आपलं नाव यांनी ओळखलं म्हणजे काहीतरी. हां, सांगितलं महाराज तुम्हाला गुरु करायचं आहे मला. म्हणे स्नान करून ये. सरोवरामध्ये गेला, स्नान करून आला आणि गुरु मानलं त्याने. गुरु मानलं आणि त्याने सांगितलं म्हणे 1,00,000 ब्राह्मणांना भोजन दे. प्रताप भानू म्हणाले काही हरकत नाही, देणार मी, पण तुम्ही सुद्धा यायचं गुरुजी. म्हणे हो. झोपी गेलं त्या आश्रमामध्ये प्रताप भानू. झोपी गेलेलं प्रताप भानू या कपट मुनीने, बरं का. हो. आणि त्या वेळेला झोपताना एक चिंतन आहे. प्रताप भानूने विचारलं त्याला, तुमचं नाव काय? मला जर विचारलं कोणी, हा मला जर विचारलं की तुझ्या गुरुचं नाव काय तर मी काय सांगावं? हा त्यावेळेला त्याने सांगितलं म्हणे माझं नाव एकतनू आहे. नाम हमारे एक तनु भाई, नाम हमारे
नारी एक तनु बाई. चोपाई चोपाई पुढे आमचं नाव एक तनू आहे. म्हणजे एक तनू म्हणे हो. याला कारण काय एक तनू नाव कसं काय म्हणे. जेव्हा हे सृष्टी निर्माण केल्या गेली ना तेव्हापासून मी आहे. दुसरा देह धारण केला नाही तेव्हापासून एका देहावरती आहे मी. म्हणून नाव काय आहे एक तनू. असंच एक वेळ नकली साधू आलं. नकली याने जसं सांगितलं एक तनू नाव तसं नकली जटा लावून आलं. फार मोठ्या जटा नकली. आणि त्या जटा सांभाळायला त्याचे 20-25 शिष्य हाती घेऊन असे जटा. महाराज पुढे जटा धरून शिष्य असे मागे 20-25 शिष्य गावगाव जायचे. एका पारावरती आले. पारावरती आल्यानंतर लोक दर्शनाला बारी लागली. आणि लोकांचं कसं आहे चमत्काराला नमस्कार आहे की नाही. हा नुसतं एखाद्यानं सांगलं पाहिजे की अमुक अमुक ठिकाणी असे बाबा आहे. नुसतं अंगावून अशी काठी फिरवली की माणूस चांगला होतो की लोक गर्दी केल्याशिवाय राहणारच नाही आहे की नाही. हा लोकांची धावकुकड आहे. आणि त्यावेळेला लोक जमले. मग त्यांना विचारलं का हो तुमच्या एवढ्या जटा कसे काय महाराजजी. तेव्हा ते सांगायचं आहे म्हणे ए मूर्ख. कोणाला विचारलं की मूर्ख म्हणायचा. अरे मी का आताच आहे का म्हणे. मग अरे म्हणे रामचंद्रांच्या सीतामातेच्या लग्नामध्ये मी तूप वाळायचं काम केलं होतं तेव्हापासून मी आहे. सोन्याची वाडी होती म्हणे. सोन्याची वाडी त्या सोन्याच्या वाडीने मी तूप वाळायचं काम केलं होतं रामचंद्रांच्या लग्नामध्ये तेव्हापासून मी आहे. याच देवावर आहे म्हणून एवढ्या जटा वाढल्या म्हणे. सगळ्यांना गावांना पटलं. ते गाव दक्षिणा द्यायला लागले. हां रोजचे मस्त तिथं पंक्तावायला लागल्या. लोक भजनं बी करायला लागले. महाराजांना वाटलं बरं आहे मठ करायच्या लायकीचं गाव दिसतं. आणि ते काय नकली कारभार होता. तेव्हा त्या गावातलं एक चतुर होतं ते आलं. आणि ते आलं आणि एक वाजवली. लोक म्हणाले की रे महाराजला मारलं तू म्हणे. गप्प बसा तुम्ही. तो महाराज म्हणे का मारली थापड मला म्हणे. का मारली रामचंद्र सीतामातेच्या लग्नात तुम्ही जे तूप वाळायला वाडी घेतली होती 2.5 किलोची वाडी होती म्हणे ते सोन्याची. आणि तुमच्या हाती सोन्याची वाडी होती म्हणे. आणि ते वाडी माझ्या घरची होती. काय लक्षात आलं तुमच्या. आणि तेव्हापासून ते वाडी बी दिसून नाही राहिली. तुम्ही बी दिसत नव्हते म्हणून तुम्हाला विचारतो ते वाडी कुठे आहे सांगा. 2.5 किलो सोन्याची वाडी. त्या टायमाला त्याने सांगितलं हे नटाचं जटा नकली म्हणे. मी नकली आहे मी काही तेव्हाचा नाही म्हणे. अरे 2.5 किलो सोन्याची वाडी कुठून आणून देऊ मी. हां अरे म्हणजे तसं झालं नाही. याने सांगितलं की माझं नाव काय आहे एक तनू तेव्हापासून मी आहे असं सांग म्हणे की माझे गुरु एक तनू आहे. म्हणजे तेव्हापासून एका देवावरती आहे. झोपी गेला तिथं. आणि झोपीमध्ये कालकेतूला सांगितलं या कपटमुनीने याच्या महालात नेऊन ठेव. आणि ते काय मायावी आहे. झोपेमध्ये आणलं महालामध्ये. सकाळी जाग झाले प्रताप बानू. झोपी गेले तर त्या ठिकाणी त्याला वाटलं आपण झोपलो गुरुच्या आश्रमात. आणि जाग झालो तर आपल्या महालात. म्हणजे आपले गुरु शक्तिशाली गुरु आहे. गुरूंनी सांगितलेलं आहे पंगत द्यायची. 1 लाख ब्राह्मणांना स्वयंपाक बनवला. पंक्तीमध्ये ब्राह्मण लोक जेवण करायला बसले. पण या प्रताप भानूला माहिती नाही तिथं जो स्वयंपाकी आला होता आचारी तो कालकेतूच होता. त्या कपटमुनीने पाठवलेला कालकेतू नावाचा दैत्य रूप बदलून आला होता. त्याने पूर्ण स्वयंपाकामध्ये आणि मृग मांस कालवलं म्हणजे हरणाचं मांस कालवलं. ब्राह्मण बसले तेवढ्यामध्ये आणि आकाशवाणी झाली बरं का. आणि आकाशवाणीने सांगितलं ब्राह्मणांना की या स्वयंपाकामध्ये मृग मांस आहे खाऊ नका. उठले सर्व. आणि 1 लाख ब्राह्मणांनी शाप दिला प्रताप भानूला. तू आम्हाला फसवलं ना. अरे जा तू राक्षस होशील. 1 वर्षात तुझं राज्य जाईल आणि तू या सर्व प्रजेचा नाश होईल. तुम्ही सर्व मरणार.
सर्व मरणार तुम्ही आणि राक्षस व्हाल. आणि त्यावेळेला आकाशवाणी परत झाली आणि आकाशवाणीने सांगितलं, ब्राह्मणांनो, यात परतापानोची काही एक चूक नाही, त्यांना फसवल्या गेलं. उशाप द्या. त्यावेळेला 1,00,000 ब्राह्मणांनी उशाप दिला, शापही दिला आणि उशाप दिला की आता तुम्ही सर्व राक्षस व्हाल. तुझी प्रजा आहे ना, प्रजा, हे सर्व राक्षस होतील. हरिमर्दनही राक्षस होणार, तुझा भाऊ. कमी करा. पण एक आशीर्वाद असा देतो आम्ही की तुम्हाला मारण्यासाठी साक्षात भगवान परमात्म्याला यावं लागेल. दुसऱ्याच्या हातून तुम्ही मरणार नाही. भगवान परमात्म्याला एक अवतार घ्यावा लागेल तुम्हाला मारण्यासाठी, आणि तेव्हा तुम्ही मरणार. परतापानू हा रावण झाला, हरिमर्दन कुंभकर्ण झाला, आणि त्यांचा धर्म रुची नावाचा प्रधान तो विभीषण झाला, कारण त्याची काही चूक नाही. आणि या तिघांनी जन्म घेतल्यानंतर याज्ञवल्क्य मुनी भारद्वाज मुनीला म्हणाले, पुढे रावण, कुंभकर्ण, विभीषण तपश्चर्या करायला गेले. ब्रह्मदेव प्रसन्न झाले, काय पाहिजे ते मागून घ्या. रावणाने सांगितलं, मला अमर व्हायचं आहे. अरे म्हणे, अमर कोणालाही होता येत नाही, दुसरं माग. म्हणे, मला जर मृत्यू येत असेल, देव अवतार घेणार असेल, तर मला फक्त माणसाच्या हातून मरण यावं. साधारण माणूस मारू शकत नाही, त्याला माहिती होतं, म्हणून देवाला मानव शरीर धारण करावं लागलं. कुंभकर्ण, त्याला विचारायला गेले, तुला काय पाहिजे. आता कुंभकर्णाच्या मनात खेळत होतं की आपण इंद्रपद मागून टाका, चिंता नाही. सर्व देवतांची मीटिंग भरली. सरस्वती मातेला सांगितलं, माते, हा इंद्रपद मागणार आहे, आणि देवांचा राजा जर कुंभकर्ण झाला की कसं होईल. हा, मग सरस्वती मातेने भार दिला त्याच्या वाणीवरती. आपण आपली जीभ धरली आणि बोलायला लागलं की कसं शब्द निघतात, तसं भार दिला त्या कुंभकर्णाच्या वाणीवरती सरस्वती मातेने. त्याला मागायचं होतं इंद्रपद, पण मागून बसलं निद्रापद. म्हणून 6 महिने जागी राहायचं आणि 6 महिने झोपायचं. विभीषणाला विचारलं, तुला काय पाहिजे. सांगितलं, मला देवाच्या चरणाची सेवा पाहिजे. देवाच्या चरणाच्या सेवेशिवाय मला काही एक नको पाहिजे. हा, मी अखंड त्या देवाचं नाम चिंतन करावं, एवढंच मला द्या, बरं का. हा गुण गाईना आवडी, गुण गाईना आवडी, गुण गाईना आवडी, गुण गाईना आवडी, येची माझी सरीव जोडी, येची माझी सर्व जोडी, गुण गाई गाईन आवडी. गुण गाईना आवडी, मी त्या भगवान परमात्म्याचं नाम चिंतन करणार, तेवढंच द्या. त्याचा विसर पडू नये मला, असं द्या. त्याचा विसर पडू नये. तुझा विसर न व्हावा, आठवण राहावी देवाच्या नाम चिंतनाची. दे गेला काय राहिला काय, काही विषय नाही. दे जावो अथवा राहो, आणि पांडुरंगी राहो. चरण न सोडी सर्वता, आना तुझी पंडगा. आणि लंकेचा राजा झाला रावण, लंकेचा राजा. कुबेराच्या संपत्तीचं हरण केलं, लंकेचा राजा झाला.
आणि रावणाला सांगितलं ज्योतिष्यकाराने की दशरथ आणि कौसल्याच्या पोटी जो येईल तो तुझा वध करेल. आणि दशरथ राजाचा आणि कौसल्य मातेचा विवाह झालेला नाही, विवाह ठरलेला होता. रावणाची वय जास्त आहे दशरथापेक्षा, विको थोडा कमी ठेवा. रावणाने विचार केला की दशरथ आणि कौसल्याच्या पोटी जो जन्माला येणार आहे ना तो मारेल ना आपल्याला, मग यांचा विवाह होऊ द्यायचा नाही दोघांचा. दोघींनाही दशरथ राजाचं हरण केलं आणि एका पेटीमध्ये टाकलं, कुलूप बंद केलं. कौसल्याचं हरण केलं, एका पेटीत टाकलं, कुलूप बंद केलं, सागरामध्ये सोडून दिल्या दोन्ही पेट्या. म्हणे आता यांचा विवाहच नाही होणार तर लग्न मरायची भीतीच नाही. आणि त्या पेट्या दोन्ही एका बेटावर अटकल्या. हा, नारद तिथं गेले, कुलपत तोडले, हारवी तयार होते, दोघांना बाहेर काढलं आणि दोघांनी एकमेकाच्या गळ्यामध्ये वरमाला टाकल्या. म्हणजे मरण किती असं अवघड मागितलं बरं का, तरी मरण येणार म्हणजे येणार. आणि दशरथ आणि कौसल्याचा विवाह त्या ठिकाणी झाला. एक वेळ मस्त गजर करा. हरी नारायण नारायण शिव नारायण 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 शिव नारायण 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 शिव नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण नारायण हा नारायण नारायण शिव नारायण नारायण लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण नारायण नारायण. आणि अयोध्या नगरी आहे. 5 कारण सुद्धा पाहिली आपण. रामकथेचा प्रथम वक्ता जर कोण असेल तर महादेव आहे, आणि श्रोता म्हटलं तर पार्वती माता आहे. आणि भारद्वाज मुनी या ठिकाणी याज्ञवल्क्य मुनी कथा सांगतात, शांत चित्ताने ऐकतात. विचारलं होतं रामाच्या बाबतीमध्ये, सांगितलं महादेवांच्या बाबतीमध्ये. चरित्र कोणाचं विचारलं भारद्वाज मुनींनी? रामांचं विचारलं. आणि भारद्वाज मुनींनी सांगायला सुरुवात केली कोणाचं चरित्र? महादेवांचं चरित्र. याज्ञवल्क्य मुनी म्हणाले भारद्वाज मुनींना, तुम्ही रामाचं विचारलं चरित्र आणि मी शिवचरित्र सांगितलं तरी तुम्ही ऐकलं ना? म्हणे हो, कारण आनंद आहे, शिवकथेमध्ये सुद्धा आनंद आहे. आणि तेव्हा भारद्वाज मुनींना सांगितलं याज्ञवल्क्य मुनींनी की तुम्ही उत्तम अधिकारी आहे रामकथेचे. शिवकथेवरती ज्याचं प्रेम आहे ना तोच रामकथेचा अधिकारी आहे. ज्याला शिवकथा आवडत नाही, शिवकथेवर ज्याचं प्रेम नाही, तो रामकथेचा अधिकारी बिलकुल नाही. महाराज, त्या प्रभू रामचंद्रांचं चरित्र आम्हाला ऐकण्याची इच्छा आहे. सांगा. अयोध्या नगरी आहे. अयोध्या शब्दाचा अर्थ आहे अयोध्या, म्हणजे जिथं एकही योद्धा नाही ना त्याचं नाव आहे अयोध्या. जिथं काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे विकार नाही, हे युद्ध करणारे, ती म्हणजे अयोध्या आहे. कौसल्या ही प्रेम आहे. आणि दशरथ आणि कौसल्याला पुत्र संतान नाही. अयोध्या नगरीचा राजा दशरथ आहे.
आणि दशरथ त्याला म्हणतात. समोरून 10 रथावाले असू द्या, इकडनं एकटे दशरथ, पण हे दशरथ त्यांच्यावरती विजय मिळवायचे. 10 रथावाले योद्धे त्यांच्यावर विजय मिळवायचे दशरथ राजे, म्हणून नाव पडलं दशरथ. 10 इंद्रिय आणि त्या 10 इंद्रियावरती जे 11वं मन विजय मिळवतं त्याला म्हणतात दशरथ. ऐका चांगलं, सर्व आहे दशरथ राजांच्या जीवनामध्ये, पण पुत्र संतान नाही. आणि ज्याला पुत्र नाही त्याचं जीवन कसं आहे? दुःखीच ना. ज्याला पुत्र नाही त्याचं जीवन दुःखी आहे की नाही आजी? ज्याला पुत्र नाही त्याचं जीवन दुःखी, ज्याला पुत्र नाही त्याचं जीवन दुःखी, आणि ज्याला आहे त्याचं जीवन हा आहे की नाही? उलट काही वेळेला ज्याला पुत्र असून म्हटलं ना तर त्याचं जीवन जास्त दुःखी आहे. ज्यांना पुत्र नाही ते तरी सुखी आहे. हा, ज्यांना पुत्र नाही ते कदाचित सुखी आहे. पतीचे 1,500 आणि पत्नीचे 1,500, महिन्याला 3,000, राशन फ्री, मजेत चालते कारभार आहे की नाही? उलट एखादा आई वडिलांचा आलेला पगार जो आहे ना, महिनाभर व्यवस्थित बोलत नाही, आईचा अपमान करील महिनाभर, आणि बरोबर ते तारीख जवळ आली ना, 2-3 महिन्याचे पैसे कट्टे आईचे आले की हा आई चांगली जेवण करत जाय. ते मला म्हणे की आता जेवताच नाही, आता जेवताच नाही, आणि आपल्याला आत्याची गरज आहे. म्हातारा माणूस घरात पाहिजे. म्हातारा माणूस म्हणजे घराचा एक खांब आहे. तू थकली की आमचं काय होईल? आमचं जगूनच काय फायदा आहे? तुला काही आवडत असेल तर सांगत जाय तिला करायचं, ते करायला तयार आहे. हां, मी गावरान तूप आणून देतो, गावरान तुपाचा शिरा बी खात जाय वाटल्यास. आईला असं वाटतं सुधारलं ग, सुधारलं. हे पैसे घेतले की महिनाभर बोलायचं काम बी नाही. हां, आहे की नाही? हां, पुत्र नाही म्हणून दुःखी असा विषय नाही, व असून सुद्धा दुःख जीवनात येऊ शकतं. आणि दशरथ राजाच्या जीवनामध्ये पुत्र संतानाचं सुख नाही. कौशल्याला पुत्र होत नाही म्हणून सुमित्रेशी विवाह केला, तिलाही पुत्र होत नाही. नंतर कैकेयीशी विवाह केला पण तिलाही पुत्र होत नाही. दशरथ राजाने 3 पत्न्या केल्या पण तरी पुत्र होत नाही. याचं कारण काय विचारला प्रश्न भारद्वाज मुनींनी. त्यावेळेला भारद्वाज मुनी म्हणतात 3 पत्न्या असूनही त्यांना पुत्र होत नाही, याचं सुंदर कारण आहे. म्हणे मला सांगा ना मग. हा, आम्ही ऐकण्याच्या तयारीत आहे. तेव्हा भारद्वाज मुनी म्हणतात आम्हाला सांगा काय कारण आहे. तेव्हा याज्ञवल्क्य मुनी म्हणतात भारद्वाज मुनी आता सांगितलं हे असतं, पण आता आरती राहिली, त्याच्यानंतर हरिपाठ, रात्री कीर्तन आहे, मग आता नाही, उद्या सांगेल 9:30 वाजता. किती वाजता? 9:30 वाजता सांगेल की दशरथ राजाला 3 पत्न्या असूनही पुत्र का होत नाही, त्याचं कारण काय बरं का? तर प्रसाद खाल्ल्यानंतर डोळे लागले, ते कोणते कोणते? हा, त्याचं कारण काय? आणि त्याच प्रसादाने हनुमंतरायाचा जन्म झाला, कारण काय? हे सुंदर कथा येणार आहेत उद्या पहिल्या सत्रामध्ये. प्रभू रामचंद्रांचा अवतार होईल, तरी तुम्ही काय तयारी करायची असेल तर करा, प्रसाद वगैरे बरं का? हा, आणि दशरथ राजे आणि कौशल्या माता, सुमित्रा माता, कैकेयी, आणि थोडं दुःखी जीवन त्यांचं आहे बरं का? इथपर्यंत आपण आलो. आता आरती लावा, आरती होईल. आरती श्री रामायण जी की, कीर्ति कलित जनित श्री की. आरती श्री रामायण जी की, गावत ब्रह्मादिक मुनि नारद, वाल्मीक विज्ञान विशारद, शुक सनकादिक शेषारुषारद, परमे पवन सुत कीर्ति
रामायण जी की कलिमल हरणी विषय रस पीती युग सिंगार मुक्ति जुमती की नर निरोग भव मुनि हरिती आत्मात सब तुलसी की आरती श्री रामायण जी की कीर्ति कलित ललित सिय पी की आरती श्री रामायण जी की कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम